हाय फ्रेंड्स, रामकृष्ण हरी. आज आलोय आमच्या शेतामध्ये रानात. आम्ही शाळेत असताना तेव्हा आमची आजी आजोबा इथे शेती वगैरे करायचे. हे बघा, हा डोंगरापर्यंत ही आपली जागा आहे. त्या आजी आजोबांनी सागवान लागवड केलेली. हे बघा, सगळीकडे सागवानच दिसते. आमच्या या रानाला हौद म्हणून ओळखतात. हौदावर चला याचं कारण आपले 5 पांडवांनी इथे हौद खोदलंय. मस्त एकदम पाणी एकदम स्वच्छ असतं तिथे. ते त्या रानात आहे बघा, त्या डोंगराच्या कडेला. आणि पाणी खूप निव्वळ आणि गोड. हे बघा, ही आमची भात शेती होती, पण आम्ही सगळे वाडकर इकडे तिकडे कामानिमित्त नाही का रे, त्यामुळे शेती कोण करत नाही. आणि रानात असल्यामुळे डुक्कर माकडांचा त्रास खूप, त्यामुळं सध्या नाही करत. आणि लांब असल्यामुळे हो, तर आमचे आजी आजोबा होते तेव्हा आम्ही इथून भात शेती करायचो. तेव्हा मजा यायची इथे रानात बसून भाकरी खायला. मस्त हे सगळं आपलंच आहे रान. आणि त्याच्या पुढे, रानाच्या पुढं पूर्ण रान पण आपलंच आहे. हे बघा, सगळी सागवणच दिसेल इथं. आणि 5 पांडवांनी केलेलं हौद ते नेक्स्ट सिरीजला तुम्हाला दाखवेलच. पण ते अर्धवट राहिले, कारण ते 4 कोंबडा हरवला की त्यांचं काम बंद असायचं, मग ते तसंच ठेवून गेलंय. तिथे एक पायाचा ठसा पण आहे. 5 पांडवांमधील कोणाचा तरी पायाचा ठसा तिथं उमटलाय. नेक्स्ट सिरीजमध्ये तुम्हाला दाखवेल. तर आता आमच्या घरासाठी सागवानी पाहिजे होता, म्हणून आमचे बंधू लक्ष्मण वाडकर ते बघा, हे तोडतात. काय झालंय? आता हे उन्हाळा असल्यामुळे सगळीकडे तुम्हाला भाकास दिसेल, पण आणि त्यात वनवा लागल्यामुळे सगळं जळलं आहे बघा. पण पावसाळ्यामध्ये बघण्यासारखं मस्त एकदम हिरवळ छान वाटतं. आणि ही आमच्या पूर्वजांची जागा, जमीन आहे. बघू, इथे काहीतरी निवडून लावायचं नाही, काय ते बोलतात रे, ह्याला लावतात ते, ती कोरपड वगैरे लावली तरी ते मस्त होईल. कुंपण घालायला लागेल त्यासाठी. आणि करूया भविष्यात, नाही का रे.